नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न आपण बघणार आहोत। 10 प्रश्नांपैकी काही प्रश्नांची उत्तरे ट्रिक्सवरून कशी काढायची ते देखील बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया प्रश्न पहिला आहे, रणजित सागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? रणजित सागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो। काय म्हटलं आहे? रणजित सागर या शब्दामध्ये पहिलं अक्षर काय आहे? र, आणि र वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे रावी। रणजित सागर धरण रावी नदीवर बांधले गेलेले आहे। पुढचा प्रश्न पहा, सापाचा खेळ करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत। दरवेशी, डोंबारी, मदारी, गारुडी। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला लवकर उत्तर सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ट्रिक्सवरून कसं लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला सांगतो। आता मला सांगा, जो काही साप असतो, या सापालाच आपण नाग असं सुद्धा म्हणतो। मग हा जो ग आहे मित्रांनो, या ग वरून गारुडी असं लक्षात ठेवायचं आहे। साप जो काय असतो, सापालाच आपण नाग असं म्हणतो। ओके, ग वर्ण ध्यानात ठेवायचं गारुडी, ग वर्ण ध्यानात ठेवायचं गारुडी। आता पुढचा प्रश्न पहा, मेट्रो मॅन ऑफ इंडिया असे कोणाला म्हणतात? या ठिकाणी पर्याय पहा, दादाभाई नौरोजी, बिनीश देसाई, ई श्रीधरन, सलीम अली। तर या ठिकाणी मित्रांनो योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे ई श्रीधरन यांना मेट्रो मॅन ऑफ इंडिया म्हणतात। मेट्रो मॅन ऑफ इंडिया ई श्रीधरन। प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवायचं आहे। आता पुढचा प्रश्न बघू, करझन वायलीची हत्या कोणी केली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। तलाठी भरतीला विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे। या ठिकाणी पर्याय पहा, चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, भगतसिंग, मदनलाल धिंगरा। विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर उत्तर कसं काढायचं बघा। या ठिकाणी पहिला पर्याय आहे चाफेकर बंधू। तुम्हाला माहिती पाहिजे, आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली होती यावर आपण प्रश्न बनवला होता आणि मी तुम्हाला ट्रिक्स देखील सांगितली होती। चाफेकर बंधू, हे बघा, र, या ठिकाणी शेवटचं अक्षर काय आहे? र। मग र वरून आपण लक्षात ठेवलं होतं चाफेकर बंधूंनी रॅडची हत्या केली होती। कोणाची? रॅडची। चाफेकर बंधूंनी रॅडची हत्या केली होती अशी आपण ट्रिक्स लावली होती। म्हणजेच या ठिकाणी आपला पहिला पर्याय असेल का? तर पहिला पर्याय नसणार, कारण आपलं काय विचारलं आहे? करझन वायलीची हत्या कोणी केली होती? या ठिकाणी पहा, अनंत कान्हेरे। मित्रांनो, अनंत कान्हेरेने सुद्धा कोणाची तरी हत्या केली होती, पण करझन वायलीची हत्या केली नव्हती। मग या ठिकाणी हे ऑप्शनसुद्धा नसणार। तिसरा पर्याय आहे भगतसिंग यांनी सुद्धा कोणाची तरी हत्या केलेली आहे, पण करझन वायलीची हत्या केलेली नाही। आता या ठिकाणीचं उरला काय? चौथा पर्याय। मग आपले योग्य उत्तर आहे मदनलाल धिंगरा। करझन वायलीची हत्या मदनलाल धिंगरा याने केली होती। आता मित्रांनो, आपण जे काही 3 पर्याय बघितले, चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, भगतसिंग यांच्याबद्दल पण आपण थोडीशी माहिती बघू। त्यांनी कोणाची हत्या केली आणि कधी केली, कारण त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे। पहा, आत्ताच आपण बघितलं की चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली होती? रॅडची हत्या केली होती। आपण काय ट्रिक लावली? चाफेकर हा जो र आहे, या रची तुलना या रशी केली, मग आपण ते लक्षात राहील। बघा, कधी केली होती? 1897। रॅडची हत्या चाफेकर बंधूंनी केली, 1897मध्ये केली, हे लक्षात ठेवायचं आहे। पुढे पहा, करझन वायलीची हत्या आपण आत्ताच बघितलं, मदनलाल धिंगरा यांनी केली। तर कधी केली मित्रांनो? तर 1909ला केली। कधी केली? 1909ला केली। या ठिकाणी थोडंसं चुकलेलं आहे, इथं 1919 झालेलं आहे, तर योग्य उत्तर आहे 1909। मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे 1909ला करझन वायलीची हत्या मदनलाल धिंगरा यांनी केली होती। त्यानंतर
जॅक्सनचा वध कोणी केला होता? अनंत कान्हेरे. जॅक्सनचा वध अनंत कान्हेरे यांनी केला होता. कधी केला होता? 1909. आता या ठिकाणी बघा, सॅडर्सचा वध कोणी केला होता? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी सॅडर्सचा वध केला होता. कधी केला होता? 1928 साल लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रक्षेपणाला 19 एप्रिल 2025 रोजी किती वर्ष पूर्ण झाले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन आहे 75 वर्ष, 50 वर्ष, 65 वर्ष, 80 वर्ष. तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे 50 वर्ष. 50 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित प्रश्न पहा. आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रक्षेपणाला 19 एप्रिल 2025 रोजी किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. किती? 50 वर्ष. ओके. पुढचा प्रश्न पहा, इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय कोण आहेत? इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय कोण आहेत? मित्रांनो हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. तलाठी भरतीला देखील विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तर पहा, या ठिकाणी पर्याय आहे लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, रवींद्रनाथ टागोर, राजाराम मोहन रॉय. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? तर योग्य उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय आहेत. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वहीमध्ये लिहून ठेवा. हा प्रश्न पोलीस भरतीला वारंवार विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडवून आणला? वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडवून आणला? हा प्रश्नसुद्धा मित्रांनो पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. तलाठी भरतीला देखील विचारला गेलेला आहे. ओके. तर ऑप्शन पहा, पहिला पर्याय आहे 1800, दुसरा पर्याय 1802, तिसरा पर्याय 1850 आणि चौथा पर्याय आहे 1902. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 1802. 1802 वसईचा प्रसिद्ध तह 1802 या वर्षी घडवून आला. ओके. पुढचा प्रश्न पहा, सिंधू संस्कृतीत खालीलपैकी कशाची पूजा केली जात होती? हा प्रश्न रेल्वे भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. रेल्वे पोलीस भरती जे काय आहे मित्रांनो त्यामध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे. सिंधू संस्कृतीत खालीलपैकी कशाची पूजा केली जात होती? पर्याय पहा, सूर्य, नाग, अग्नी, वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व. सिंधू संस्कृतीमध्ये सूर्याची पूजा केली जात होती, नागाची पूजा केली जात होती आणि अग्नीची देखील पूजा केली जात होती. म्हणजे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न पहा, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते? ऑप्शन पहा, भगवान महावीर, त्यानंतर पार्श्वनाथ, विश्वनाथ, ऋषभदेव. मित्रांनो हा प्रश्न तलाठी भरतीला विचारला गेला आहे. रेल्वे पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तर पहा योग्य उत्तर आहे ऋषभदेव. जैन धर्माचे पहिले तीर्थकार ऋषभदेव लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, हा आपला शेवटचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे कारण यावर देखील पोलीस भरतीला प्रश्न विचारला गेला आहे आणि तलाठी भरतीला देखील प्रश्न विचारला गेला आहे. पहा, पुणे या जिल्ह्यात खालीलपैकी कोणते जलविद्युत प्रकल्प आहे? काय म्हटलं आहे? पुणे या जिल्ह्यात खालीलपैकी कोणते जलविद्युत प्रकल्प आहे? ऑप्शन पहा, भाटघर, वीर, वरसगाव, सर्व बरोबर. तर मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न नीट वाचायचा आहे. काय म्हटलं आहे?
पुणे या जिल्ह्यात खालीलपैकी कोणते जलविद्युत प्रकल्प आहे? तर पहिला पर्याय भाटघर, तर मित्रांनो भाटघर आहे. दुसरा पर्याय वीरसुद्धा आहे. तिसरा पर्याय आहे वरसगावसुद्धा आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे? सर्व बरोबर. पुणे जिल्ह्यामध्ये भाटघर जलविद्युत प्रकल्प आहे, वीर पण आहे आणि वरसगाव देखील आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही प्रश्न बघितले ते सर्व प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. खास करून तलाठी भरती आणि पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहे. त्यामुळे 10चे 10 प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.